जयश्री घे भरारी ब्लॉगवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू. आणि त्यांना काय काय सामग्री लागते ते मी सांगणार आहे. आणि आपली भरारी डोंबोली कोपरला बी असणार आहे. तर लाडूसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. प्रथम मखाना, सुकं खोबरं, काजू, बदाम, वल्ल खारीक किंवा तुम्ही सुकं खारीक पण घेऊ शकताय, हिरवेवाले दाणे, डिंक, हे मेथीचे दाणे, डाळिंब, ओवा आणि अक्रोड, पिस्ता, बडीशेप असं लागणार आहे. तर हे आपण हे काजू, बदाम, पिस्ता हे आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे चांगला लालसर कलर येईपर्यंत. आणि सुकं खोबरं, अक्रोड हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगले. बघा मी भाजून घेतलेलं आहे. मेथीचे लाडू हे शक्तिवर्धक असतात, नक्की बनवा. आणि आपल्याला घीमध्येच हे तळायचं आहे. घीमध्ये आपल्याला डिंक पण तळून घ्यायचे आहेत, चांगले फुगतात. अक्रोड पण मस्त आपल्याला तेलातनंच काढून घ्यायचं आहे. आणि मखाना जो आहे तो कढईमध्ये आपल्याला भाजायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ओवा, बडीशेप, डाळिंब, आळशी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर कलर येईपर्यंत. आणि हे बदाम आहेत जे आपण तेलात तळून घेतल्यात. आणि हे आहेत मेथीचे दाणे जे लालसर कलर येईपर्यंत आपल्याला मस्त खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जास्त हवे असेल कडू तर तुम्ही जास्त मेथीचं प्रमाण वापरू शकताय. आता इथं जास्त कडू नको होतं म्हणून थोडं मी कमी घेतलं आहे. आणि हे आहे वल्ल खारीक जे मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे चांगलं मस्त एकदम बारीक पिसून घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे लाडू बनवायला प्रॉब्लेम होणार नाही, लाडू पटकन बनतो. आणि हा नजारा आहे डोंबोलीचा. मी माझ्या बहिणीच्या घरी गेलेली त्यावेळेस तिचा 10वा माळा आहे. 10व्या माळ्यावरून तिच्या इतकं छान दिसतं ना, व्ह्यू खूप बघण्यासारखं आहे. जागोजागीवरून आपल्याला दिसते की बाजूला डोंगर आहेत. डोंगर जरा लांब आहे जास्तच. आणि सगळीकडे बिल्डिंगा झालेल्या आहेत. म्हणजे भरपूर डोंबोलीमध्ये पण खूप प्रगती. कोण कोण राहतं डोंबोलीला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या आई जाऊन आता 5 महिने झालेले आहे. तर मी भावाच्या घरी गेले होते त्यावेळेस माझी भाची आहे विभावरी, तिने खूप छान व्हिडिओ काढला माझा बघा तर. आणि मस्त कोपरचं आपल्याला खाडी दिसत आहे. ही कोपरची खाडी आहे. आपण जे ट्रेनमधून बघतो ना नजारा, ते मला इकडं साक्षात मला इकडं फिरायला भेटलं, त्यामुळं मला खूप बरं वाटलं. आणि कुठंतरी माझ्या बबलूला मी विसरण्याचा प्रयत्न करत होते. माझा बबलू बोका आहे जो तुम्हाला माहिती आहे आज 8-9 दिवस झाले गेलेला. तर त्यालाच विसरण्यासाठी मी जरा घराच्या बाहेर पडली होती. आणि मस्त आणि आमची विभावरी पण प्राणीप्रेमी आहे बरं का. हे बघा ही आहे कुत्री आहे, हिचं काहीतरी तिने नाव पण ठेवले माझ्या काही लक्षात नाही.
तिला खायला वगैरे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईपचं बटन टच करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री मांढरदेवी काळूबाईच्या नावानं चांगलं.